एकदा खंडेराय जेजुरीहून आपल्या डोंगरावरून निघाले आणि मुलगावच्या जंगलात आले. त्यावेळी त्यांनी सामान्य माणसाचे रूप धारण केले होते. जंगलातून जात असताना त्यांना शेळ्या मेंढ्या चारणारे काही गावकरी दिसले. त्यांनी त्या गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर खंडेराय डोंगराच्या दिशेने गेले आणि तेथे अदृश्य झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्या रात्री गावकऱ्यांच्या स्वप्नात देवाने दर्शन दिलं आणि आपण कुठे आहोत याचा संकेत दिला. दुसऱ्या दिवशी गावकरी डोंगरावर आले. तिथे त्यांना घोड्याच्या पावलाचे ठसे दिसले आणि पुढे आल्यानंतर खंडोबाच्या शिवलिंगाचे दर्शन झालं. त्या ठिकाणी भंडारा असल्याची आख्यायिका सांगितली जाते आणि पुढे कालांतराने या पवित्र स्थानावरती सुंदर मंदिर बांधण्यात आले. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो श्री क्षेत्र मुलगावच्या खंडोबाच्या मंदिरावरती आपण चाललेलं बघू शकता. कमानीच्या इथं आपण उभे आहेत आणि इथनं आता आपण वरती जाणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला दाखवतो मी वरती जाताना रस्ता कसा आहे, मंदिर कसं बघायचं ते पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवतो आणि परत इथे यायचं कसं सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली बघायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण इथनं वरती जाऊ. तर चला आता आपण इथं सुरुवात केलेली आहे वरती जाण्यासाठी. आपण स्टार्टिंगला तिथे ना एक स्टॉल दिसतोय छोटंसं. इथनंच आपण पूजेसाठी सामान वगैरे घेऊन जाऊ शकतो. इकडे बघू शकता नारळ हार वगैरे आपल्याला भेटतोय. पाणी वगैरे घेऊन जात असं घेऊ शकता तुम्ही. इथनं सर्व गोष्टी आपल्याला इथं भेटतात बघायला. बघू शकता समोरच आपल्याला गडाची पायरी पाहायला भेटते. डोंगरावर जाणारी पहिली पायरी 550 पायऱ्या भेटते आपल्याला. खंडोबांच्या धार्मिक परंपरेमध्ये बाणाई म्हणजेच बानुबाई यांना विशेष महत्त्व आहे. लोक परंपरेनुसार बाणाई या धनगर समाजातील होत्या आणि त्या खंडोबांच्या पत्नीपैकी एक मानल्या जातात. त्यामुळे खंडोबांच्या देवस्थानामध्ये बाणाईला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. आपल्याला वरती मंदिरावरती इथं जाताना आहे ना आपल्या 550 पायऱ्या चढून जायचा असतो. आणि आपण बघू शकतो हे पायथ्याला बघू शकता. इथं पहिली पायरी सुरू होते. त्या बाजूला आपल्याला इथे बानुबाईचं मंदिर पाहायला भेटतंय. छोटंसं मंदिर आहे. इथलं दर्शन घेतलं का आपण मग गडावरती जातो. इथं आपली सुरुवात होते पायऱ्या चढायला. आणि आता काय पावसाला असल्यामुळे ना चिकट जास्त आलेलं इथे. तर थोडं इथं उतरताना जरा पाय स्लिप करू शकतात. जाताना केवढे काय नाही. तर पायऱ्या पूर्ण शेवटमध्ये पायऱ्या आहेत. मंडळी आपण खूप उशिरा चढायला सुरुवात केलेली आहे. 6:30 झालेले आहेत. भरपूर सारी पब्लिक रिटर्न झालेली. पब्लिक अजून रिटर्न होते. म्हणजे आता जाणाऱ्यावरती फक्त मी एकच आहे गडावरती. ठीक आहे, असं पटकन जाऊ आपण. बघू शकता मंडळी इथं पुढे आल्यानंतर ना आपल्याला 2 रस्ते दिसतात. आपण ह्या पायवाटेने जातो. हा रस्ता बंद आहे. ॲक्च्युली हाच रस्ता पुढे निघतो आहे. याचा कोण वापर करत नाही. त्यामुळे गवत वगैरे झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच रस्त्याने जायचे. मंडळी आपण काही अंतर चालून पुढे आल्यानंतर ना आपल्याला एक औदुंबराचं झाड लागते. वाटेत एक औदुंबराचे झाड लागतं आणि त्या झाडाखाली काही दगड दिसतात. त्यावर छोट्या पावलांच्या खुणा दिसतात. या खुणांबद्दल स्थानिक लोकांच्या वेगवेगळ्या श्रद्धा आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका इतिहास काय आहे हे आपण ठामपणे सांगू शकणार नाहीत. पण या भक्तांसाठी हे ठिकाण श्रद्धेचे आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी या प्रवासात आपल्याला सतत पाहायला मिळतात. बघू शकता क्लायमेट कसलं भारी झालेलं आहे. संध्याकाळचं वातावरण आहे. आताच पाऊस पडून गेलेला आहे. त्यामुळे ना क्लायमेट एक भारी दिसतोय. बघा आता इथनं आपल्याला पण एक मोठा टप्पा चढून जायचे. इथे थोडं दम लागतो. बाकी पूर्ण चढण भाग्या खूप सारा दम लागलेला आहे. कारण की आता खाली चढताना आहे ना नाश्ता केला मी. त्यामुळे पोट हेवी झालं. दम लागल्याने आपण पहिला टप्पा पार केलेला आहे. बघू शकता 250 पायऱ्या आपण चढलेलं आहे. बघू शकता 250 पायरीपर्यंत आपण आलेलो आहे. अजून 250 पायऱ्या चढायच्यात. 300 बोलत आहे झालं कारण की 550 पायऱ्या चढायच्या आपल्याला. चढू फटाफट. खूप दम लागला आहे. बोलता येत नाही मला घामावून झालो मी. आणि कोण रस्त्यात नाही म्हणजे असतील वरती थोडीफार ती उतरणारी आहेत का मला ते पण माहीत नाही. कारण की सर्व लोक उतरली. कारण की आपण 6:30 चढायला सुरुवात केलेली आहे. टप्पा बघायचा आहे. एवढा 5-6 टप्पा चालायची. त्यामुळं थोडी दमछाक होते. काय हरकत नाही. दम केवढा नाही लागत. 550 पायऱ्या म्हणजे एक माणूस 15-20 मिनटामध्ये पोहोचू शकतो किंवा जास्तीत जास्त अर्धा तास. माझे 15-20 मिनटं तुम्हाला किती माहीत नाही मला. मंडळी आता 5 मिनटापूर्वी ना पूर्ण क्लायमेट असं मस्त झालं होतं. पण आता 2 मिनटामध्ये लगेच क्लायमेट चेंज झालं. बघू शकता पूर्ण धुका झाला इकडे. पूर्ण फॉग आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जो प्रॉपरली व्ह्यू बघायचा आहे ना तो बघायला भेटतो मला काय माहीत.
मंडळी आपण आता 15 मिनिटाचा प्रवास केला आणि आपण पोचलेलं आपल्या गडावरती बघू शकतो. समोर आपलं मंदिर दिसतोय. जास्त वेळ लागला नाही मला, 15 मिनिटामध्ये पोचलो. कदाचित अजून कमी लागला असता, पण शूट करता करता थांबावं लागतो, त्यामुळे थोडा दम लागतो. मंदिराच्या अगदी आधीच शेवटच्या काही पायऱ्या शिल्लक राहिल्या असताना इथे एक पिवळा झेंडा दिसतो. त्याच्या खाली दगडावरती काही श्रद्धेशी संबंधित काही वास्तू मिळतात. या जागेबद्दलची स्थानिकांची श्रद्धा आहे, त्यामुळे इथे येणारे भाविक थांबून दर्शन घेतात आणि मग शेवटच्या पायऱ्या चढून मंदिरात जातात. बघू शकता मंडळी, एवढाच टप्पा बाकी राहिला. आता एवढा टप्पामध्ये चढलो आपण. 15 मिनिटामध्ये पोचलो आपण इथे. सुंदर आपला असा खंडोबा देवस्थान मुलगाव. समोर दिसतोय मंदिराचा कलश. जवळपास 550 पायऱ्या चढून आल्यानंतर हे पहिले दर्शन खरंच वेगळाच आनंद देतं. हे खंडोबाचं मंदिर डोंगराच्या माथ्यावर आणि चारही बाजूनी हिरवाईने वेढलेले हे मंदिर पाहिल्यावर खरंच वाटतं की एवढ्या पायऱ्या चढून वर येण्याचं सार्थक झालं. मंदिराचा कलश, सभोवतालचा परिसर आणि इथून दिसणारा निसर्ग सगळंच खूप सुंदर आहे. बघू शकता मंडळी, का कडक लुक दिसतो या साईडून यार. संध्याकाळचं वातावरण झालं मस्त की गार हवा सुटलेली आहे. आणि बघा कसं मंदिर कसं दिसतंय बघा, सुंदर यार. काय यार मस्त की वाटतो यार. एक नंबर लुक आहे मंडळी, एक नंबर लुक आहे. तुम्हाला काय सांगतो, मला इथं काय फील होते. महाराष्ट्रामध्ये खंडोबा हे अत्यंत लोकप्रिय लोकदैवत आहेत. त्यांना मल्हारी मातंड, मातंड भैरव, मासाकांत अशा नावाने ओळखलं जातं. खंडोबा हे अनेक समाजाचे कुलदैवत मानले जातात आणि महाराष्ट्र, कर्नाटक परिसरात त्यांची मोठी भक्ती परंपरा आहे. म्हणूनच मुलगाव या डोंगरावरही वर्षभर भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्ठीचा उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला खंडोबाचा विवाह सोहळा केला जातो आणि माघ महिन्यात येथेच यात्रा भरते. त्यावेळी गावातून पालखी निघते आणि खंडोबाच्या देवस्थानात येते. म्हणजे हे ठिकाण केवळ शांतपणे दर्शन घेण्याचं स्थान नाही, तर वर्षभर धार्मिक परंपरा आणि उत्सवाशी जिवंत असलेले देवस्थान आहे. तर चला मंडळी, व्हिडिओचा शेवटा इथंच करतो. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपलं चॅनल नवीन असतं सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या अशाच नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.